संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। पुण्याच्या गणेश विसर्जनाची देशभरात चर्चा होतीये। दरवर्षी मंडळे वाजत गाजत एका रांगेमध्ये लाडक्या बाप्पाला निरोप देतात। लक्ष्मी, केळकर, कुमठेकर आणि टिळक रस्त्यावरून नियमित रांगेत मंडळांच्या मिरवणुकाला सुरुवात होते। प्रमुख रस्ता म्हणून ओळखला जाणाऱ्या लक्ष्मी रस्त्यावरून मानाचे 5 गणपती विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ करतात। त्यानंतर शहरातील मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात होते। भाविकांचा श्रद्धास्थान श्रीमंत दगडूशेठचा बाप्पा लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ होतो। विसर्जनाच्या दिवशी या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक सकाळपासून प्रतीक्षेत असतात। भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून यंदाही मंडळानं दुपारी 4 वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय। यंदाच्या गणेशोत्सव आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची पत्रकार परिषद झाली। बाप्पाचे आगमन तसेच विसर्जन मिरवणूक कशी असेल, किती वाजता निघेल, त्याचप्रमाणे प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याविषयी या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली। गणेशोत्सवामध्ये सुरक्षितता, त्याचप्रमाणे गणेश भक्तांसाठी आवश्यक सोयीसुविधा महत्त्वाच्या असतात। त्या दृष्टिकोनातून मंडळाकडून उपाययोजना राबवण्यात येणार आहेत। गेल्या वर्षी मंडळानं वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेला फाटा देत दुपारी 4 वाजता विसर्जन मिरवणूक काढली होती। त्याआधी रात्री उशिरा मिरवणुकीला सुरुवात होत होती। त्यामुळे गणेश भक्तांना बाप्पाच्या दर्शनासाठी तासनतास ताटकळत राहावं लागत होतं। त्याचप्रमाणे पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला लागणारा वेळ हा देखील मोठा प्रश्न बनलाय। या पार्श्वभूमीवर दुपारीच म्हणजेच मानाच्या गणपती पाठोपाठ विसर्जन मिरवणूक काढून अनंत चतुर्दशीच्या दिवशीच बाप्पाचं विसर्जन करण्याचा नवीन पायंडा मंडळानं गेल्या वर्षीपासून पाडलाय। यावर्षी देखील तोच शिरस्ता कायम ठेवण्यात येणार आहे। अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक दुपारी 4 वाजता निघणार आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी, पुणे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन